अर्थसंकल्पीय अधिवेशनाला परवापासून सुरुवात झाली आहे। आजचा तिसरा दिवस। राज्यपालांच्या अभिभाषणावर आज चर्चा होणार आहे। काल अभिभाषणाची प्रत ही आता सभागृहात पटलावर ठेवण्यात आलेली होती आणि आता या अभिभाषणावर चर्चा होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या अभिभाषणाला सभागृहात उत्तर देतील। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस। अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मंत्रालयात एकच हिरवळ आणि राजीनामा हवाय झिरवळ असं म्हणत काल जोरदार घोषणाबाजी विरोधकांकडून देखील पायऱ्यांवर करण्यात आलेली होती। त्यामुळे झिरवळांचा मुद्दा देखील आज गाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। दुसरा महत्त्वाचा मुद्दा डीजीसीएवर करण्यात डीजीसीएनं VSR कंपनीवर केलेली कारवाई। या मुद्द्यावर देखील रोहित पवार पुन्हा एकदा सभागृहात मुद्दा उपस्थित करू शकतात। त्यामुळे हा तिसरा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तर मोबाईलमधील ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला। भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत लक्षवेधी आहे। शालेय मुलांच्या मोबाईलमधील वाढत्या स्क्रीन टाइम संदर्भात चर्चा होणार आहे। मुलांच्या मानसिक, शैक्षणिक, सामाजिक आरोग्यावर घातक परिणाम होतोय। मोबाईल व्यसनापासून वाचवण्याकरता कठोर निर्बंध लागण्याची डावखरेंची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।